नमस्कार, रेसिपीज कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी करते भाकरीबरोबर खाण्यासाठी लाल चटणी. लाल चटणी असली तरी मी इथे कोथिंबीर घातल्यामुळे ती हिरव्या कलरची दिसते आहे. पण ही चटणी लालच होते कारण त्याच्यामध्ये लाल मिरची असते. तर ही चटणी करण्यासाठी मी इथे घेतलं आहे ओलं खोबरं, अर्धी वाटी घेतलं आहे मी, आणि त्यानंतर 2-3 लसणीच्या पाकळ्या आणि चिंचेचा तुकडा, 1-2 तुकडे घ्यायचे चिंचेचे, आणि लाल मिरची घ्यायची आहे. लाल मिरची ह्या चटणीचं वैशिष्ट्य आहे. ही रेसिपी माझ्या आजीची आहे. मला आजीने शिकवलेली होती. आजी ही चटणी खूपच छान अप्रतिम करायची आणि भाकरीबरोबर ही चटणी खूपच छान लागते. आणि मी कोथिंबीर घातली आहे. आजी कोथिंबीर घालत नव्हती या चटणीमध्ये, पण मी या चटणीत कोथिंबीर घातली आहे. पण कोथिंबीरीशिवायसुद्धा ही चटणी खूपच छान लागते आणि भाकरीबरोबर तर मजाच वेगळी असते या चटणीची. तर थोडीशी साखर घालायची आहे चवीसाठी, कारण आपण आंबट घातलं या चटणीमध्ये, त्यामुळे. किंवा तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. आजी मला नेहमी सांगायची की चिंच, गूळ, लाल तिखट आणि मीठ हे 4 सूत्र लक्षात ठेवायची स्वयंपाकाची. तर त्यानुसार मी ती वापरते आणि थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यायची आहे ही चटणी. खूपच छान लागते भाकरीबरोबर. तुम्ही एकदा नक्की करून बघा ही चटणी आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी झाली होती चटणी. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.